नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पुन्हा एकदा स्वागत. या सिरीजमध्ये आपण सांगतोय ते राजकारण्यांचे किस्से जे बातम्यांच्या पलीकडचे आहे. आज या किस्स्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो शरद पवारांबद्दल, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलचा किस्सा. माझी पत्रकारितेची सुरुवात 2000 सालातली साधारण टेलिव्हिजन पत्रकारितेतली. 2003 साली मला शरद पवारांबरोबर एक दिवस वन डे विथ लीडर नावाचा एक कार्यक्रम असायचा. तो करण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्तानं मी शरद पवारांबरोबर प्रवास करायला सुरुवात केली. सकाळी 8:30 वाजता मुंबई एअरपोर्टवर शरद पवारांच्या ताफ्यात तुम्ही जोडलं जायचं अशी मला सूचना होती. मी एअरपोर्टवर पोहोचलो. शरद पवार गोव्याहून कोणती तरी महत्त्वाची बैठक आटपून आले होते. थकले होते. रात्रभर जागरण झालेलं होतं. त्यातच विमानतळाच्या आतल्या एका रस्त्यानं आम्हाला हेलिकॉप्टरपर्यंत नेण्यात आलं. आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो. मी अत्यंत नवखा होतो. कधी उत्तम अशा गाडीतही न बसलेलो मी हेलिकॉप्टरमध्ये बसणार होतो. मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो. हेलिकॉप्टरमध्ये एक बेल्ट असतो. तुम्ही जर विमानात कधी बसला असाल तर तुम्हाला ठाऊक असेल, एक बेल्ट असतो जो तुम्हाला बंद करावा लागतो. त्याच्यासाठी एक बटन असतं. ते आत टाकलं की ते बंद होतं. आता आपण जशा नव्या गाड्यांमध्ये असतो तशाच स्वरूपाचा थोडासा वेगळा. मला तो बेल्ट कसा लावावा हे काही कळेना. माझा कॅमेरामन, मी आणि शरद पवार साहेब. शरद पवारांना याची जाणीव झाली की हा मुलगा तसा नवखा आहे, वयानेही लहान आहे. मग त्यांनी आपल्या नातवाला जसं समजवावं तसं मला समजवलं की बेल्टचं बटन असं उंच करावं किंवा ते वर सरकवावं, त्यात दुसरा भाग जो आहे तो आत टाकावा आणि सोडल्यानंतर जितकी गरज आहे तितका बेल्ट ताणून घ्यावा, म्हणजे तो घट्ट बसतो. मी अगदी लहान मुलासारखं ते त्यांच्याकडून ऐकून शिकून घेतलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्रवास सुरू झाला. जसं मी सुरुवातीला सांगितलं, पवारसाहेब थकलेले होते. थकलेले असल्यामुळे त्यांना थोडीशी डुलकी लागली. तोपर्यंत नवी मुंबईच्या मार्गानं किंवा हिरानंदानी असं करत वरच्या टेकडीवरून विमान पलीकडे प्रवास करू लागलं होतं. साधारण 20-1 मिनिटाचा प्रवास झाल्यानंतर शरद पवारांना जाग आली. त्यांनी बाजूला असलेला हेडफोन काढला, कानाला लावला आणि हेलिकॉप्टरच्या पायलटला संवाद साधायला सुरुवात केली. त्यांनी हेलिकॉप्टरला इतका वेळ का लागतोय आपल्याला पोहोचायला असा प्रश्न पायलटला केला. पायलटला हा प्रश्न केल्यानंतर पायलटने सांगितलं की सर, हेलिपॅड काही दिसत नाही आहे. पवारांनी आपल्या कार्यक्रम पत्रिकेत बघितलं, अंबरनाथ असं ठिकाण होतं जिथे राजकीय सभा होती. पवारांनी हेलिकॉप्टर तुम्हाला दिसत नाही असं म्हटल्यानंतर आजूबाजूला रेल्वे ट्रॅक दिसतोय का अशी विचारणा केली. त्यावर पायलटनं काही क्षणाचा उशीर करत उत्तर दिलं की हो, उजव्या बाजूला एक रेल्वे ट्रॅक दिसतोय. शरद पवारांनी पायलटला सूचना केली की हेलिकॉप्टर रेल्वे ट्रॅकच्या वरून उडवत न्या. पायलट रेल्वे ट्रॅकवर गेला आणि त्या रेल्वे ट्रॅकवर तो हेलिकॉप्टर उडवू लागला. काही सेकंदात पवारांनी पुन्हा एकदा विचारलं की आता आपल्या टेल साईड म्हणजे मागच्या बाजूला कल्याण आहे की पुढच्या बाजूला कल्याण आहे. पायलटनं सांगितलं टेल साईड आहे आणि पुढच्या बाजूला नाशिकचा मार्ग आहे. म्हणले ठीक आहे, आता तुम्ही डाव्या बाजूला लक्ष देत राहा, तुम्हाला आजूबाजूला कुठेतरी हेलिपॅड दिसेल. काही मिनटं प्रवास झाल्यानंतर पायलटनं लगेचच सूचना दिली, हो सर, डाव्या बाजूला एक हेलिपॅड दिसतंय, तिथे आपण उतरू शकू. पवारांनी तिथे उतरा अशा सूचना केल्या आणि आम्ही पुढच्या काही मिनिटांमध्ये त्या हेलिपॅडवर उतरलो. सांगायचा उद्देश काय तर पायलट ज्याला उत्तम अशी दिशा कळते त्याच्याजवळ दिशानिर्देश हे लिखित स्वरूपामध्ये असतात. ते अक्षांश रेखांशावर लिहून दिलेले असतात. असं असतानाही ज्या पायलटला योग्य दिशा कळत नव्हती त्या पायलटलाही शरद पवारांनी योग्य दिशा सांगितली आणि कुठे उतरायचं तेही स्पष्ट केलं. नेतृत्व मोठं असतं ते फक्त राजकारण करतं म्हणून नाही किंवा त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला आहे म्हणून नाही, तर ते दररोज जे जे घडतं त्यातून नवीन जे शिकतात त्या शिकण्यातून ते स्वतःला विकसित करत जातात आणि त्यातून आपला देश, आपलं राज्य विकसित व्हावं या दृष्टीने विचार करत राहतात. त्यातून त्यांचा दृष्टिकोन दिसतो आणि त्यांचं व्हिजन दिसतं आणि म्हणून नेते मोठे असतात. आज राजकीय किस्स्यांमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बस इतकंच. जर तुम्हाला किस्सा आवडला असेल तर निश्चितपणे तुमच्या इतर मंडळींना, मित्रांनाही पाठवा. पुढच्या एपिसोडमध्ये नव्या किस्स्यासह लवकरच भेटूया. धन्यवाद.